नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला समीर पाटीलचा संघ, दुसऱ्या बाजूला परी 11 जय भोले नेवाली संघ, ज्याने नाणेफेकी जिंकले. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतात आणि सलामीची जोडी आपण पाहू शकता. दरम्यानचा हा बॉल अरंद कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे ती ते चुकी होणार नाही. एक धाव मिळतीये. आणि खेळ फटका ड्राईव्ह करतायत ऑन साइडला. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आणि एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. विनायक आहे बॉलिंग ट्रॅक वरती. विनायकला पाहतो आपण. दरम्यानचा हा फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाटम पाठच्या मधून चेंडू निघून जातो. इष्टक्षक हातामध्ये डॉट बॉलची होती संगीता. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता आपण फक्त आणि फक्त 3 धावा. यावेळेचा फटका ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर इथे 1 चा खेळ देखील संपन्न होतो आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. शांत सुरुवात टीम उसाटणे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये ओमकार. पहिला बॉल. हाफ ट्रॅकर मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू बॉटम पॅटच्या मधून निघून जातो. इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची होती संगीता. विनायकने देखील डॉट बॉलनं सुरुवात केली होती. आता ओमकारनं देखील डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. 1 षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 4 धावा. टार्गेट सेट करावं लागेल. अखरू टप्प्याचा बॉल सॉफ्ट आणि फटका ड्राईव्ह करतायत ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 झाले कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तरी मोठे फटके येत नसले तरी सुद्धा सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. पण समोर देखील एक विस्फोटक फलंदाज आपण पाहू शकता. समीर पाटील, त्याच्या नावाने या संघाची देखील ओळख आहे आणि सातत्याने आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी चांगल्या प्रकारचा खेळ केलाय. यावेळेस दिशा पाहावी लागेल. अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. ICC नियम क्रमांक 22 व्हाईट बॉल दर्शवतायत. अतिरिक्त धाव देखील जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 6 या अंकावरती. 6 धावा धावफलकावरती. ओमकार वन्स अगेन. समीर पाटील साठी हा बॉल प्रॉपरली बॅटन पॅटच्या मधून चेंडू निघून जातोय. तोवर म्हणते की सिंगल ऍड केली जाईल. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अद्याप एकाच मोठा फटका आला नाहीये. कदाचित या स्पर्धा आपण एन्जॉय करताय. श्री मलंगट ट्रॉफी 2026 पर्व दुसरा. दमदार आयोजन. यावेळेस फटका उडवला. चेंडू बराच का हवेमध्ये. झेलची देखील संधी आहे, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 9+6 म्हणजे मिळतील या 7 धावा. सात धावा मिळतील या तब्बल. 9+6. ह्या बॉलवरती आक्रमकता पाहिली आपण.
यस स्ट्राईक एंड वरती यश आहेत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती समीर पाटील. तीन चेंडू. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, दुसरा बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल वाईट, त्यानंतर सिंगल आणि हा बिमर. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये कारण दमदार असं आयोजन आपण पाहता. आमचे डॅशिंग नेतृत्व आशिष म्हात्रे असतील. त्याच नंतर मच्छिंद्र भाग्यवंत आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, बिग हिट, सिक्सर. ट्वेंटी ऑन बोर्ड, 20 धावा. ह्यावेळेसचा बॉल पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता. याच दरम्यान आदरणीय बारकुशेठ म्हात्रे कुशवली यांचे ते शुभागमन झाला. तर आपल्याला देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस आणखीन एक तडाखा, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग बिग लॉंग वे, मायटी स्ट्रोक, सिक्सर. सव्वीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. दोन षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. तब्बल जर विचार जर केला तर या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. समीर साठी हा बॉल. यष्टीरक्षक थोडेसे फंबल होत आहेत आणि सिंगल इकवडली गेली आहे. येस, कॅप्टन कूल म्हणून ज्याची सातत्याने ओळख राहिली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती देखील माही आलेत. म्हणजे आता नेहमीच चांगली कामगिरी असते असे आमचे त्यांचे सपोर्टर देखील आम्हाला सांगतायत. आणि सातत्याने आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी चांगल्या प्रकारचा खेळ त्यांनी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये दाखवलाय. माही हाई बॉल लेंथवरती आहे. लेंथवरती बॉलिंग करणं गरजेचं असतं. उत्कृष्ट गोलंदाज देखील आहे, फलंदाज देखील आहे, ऑलराऊंडर आहे आणि चांगल्या प्रकारचा खेळ सातत्याने दाखवत आपल्या गावासाठी. यशसाठी हा बॉल, बॅटची हलकीशी कडा लागते. एकच धाव. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम माही देखील करतोय. यावेळेस समीर पाटील नावाचं वादळ पेटलंय. समीर पाटीलला तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. त्याचं उत्तर दिलंय आणि चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. समीर पाटील नावाचा तडाखा आता मैदानाच्या आतमध्ये फुटलाय. आलाय सिक्सर. यावेळेस क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न करून चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स होतोय आणि इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची होती सांगता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता तब्बल 34 धावा. 34 ऑन बोर्ड. समीर पाटील. यावेळेस पुलर लेनचा बॉल, त्याला उडवलाय. बॉल हवेमध्ये, परंतु प्रेक्षक देखील बघत बसतील आणि क्षेत्ररक्षक देखील. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. चाळीस धावा. 40 ऑन बोर्ड.
याच दरम्यान आंबेगावचे मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आहे स्वप्नील भाग्यवंत देखील घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु बनतील प्रेक्षकांनी बॉल चाललाय. सचिन पाटीलचा आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. फिफ्टी ऑन बोर्ड. 50 धावा धावफलकावरती लागल्यात जरी समीर पाटीलची बॅट बोलत नसेल. यस सुद्धा कमी नाहीये पण मिस टायमिंग स्ट्रोक. आता जेलची संधी निर्माण झाली आहे. अविनाश जाधव बॉल खाली येत आहेत. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का. सचिन पाटीलला इथनं विकेट देखील मिळाली आहे. अंश येत आहेत आता बॅटिंग साठी. पहिला बॉल वेट अँड वॉच केला. कदाचित असं वाटलं की बॉल लेग स्टिकच्या बाहेर असेल परंतु बॉल हलकासा इन स्विंग होतो आणि एष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची होती सांगता इथनं म्हणजे सचिन पाटीलनं कमबॅक केलाय. ॲज द बायकर मॅन म्हणजे सातत्याने ओळख आहे. आणखीन एक सिंगल इक्वडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 51. 51 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. टीम VRCC उसाटणे संघ. समीर पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. 8 मध्ये 16 त्यांनी देखील बनवल्यात. यश देखील एक चांगलं योगदान राहिला. विस्फोटक फलंदाजी देखील केली आहे. दरम्यानचा पुढचा बॉल समीरसाठी. हा बॉल यॉर्कर लाईनचा वापर केलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. इकडनं थोडीशी मिस्टेक झाली आहे आणि या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 53 आणि ओव्हर नंबर 4चा खेळ देखील संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 53 धावा आणि आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत. परी 11 जय भोले नेवाली संघाला 54 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल गावदेवी बुरुदुल संघ. राकेश पाटील आणि समीर पाटील इन ऍक्शन मध्ये. आता हे 2 देखील दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. टॉस देखील आपण करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सन्माननीय आशिष म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी केली आणि टॉस जिंकला इथनं RM11 सोनारपाडा या टीमना. डिसिजन त्यांचा देखील पेंडिंग असेल आणि आता इथनं पूर्वार्धामध्ये टीम VRCC उसाटणे संघाने बनवल्या 53 आणि आता विजयासाठी
54 धावेची गरज आहे टीम परी 11 जय बोले नेवाली संघाला. पहिला बॉल त्यावेळेस बॅटची हलकीशी टॉप एज लागतीये. गलीमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एका धावेने श्री गणेश आता केलाय मैदानाच्या आतमध्ये. अविनाश ऑन स्ट्राइक. अविनाश जाधव रन मशीन. अविनाश साठी हा बॉल फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. बिग बिग लॉंग वे सिक्सर. अविनाश जाधव ऑन स्ट्राइक. अविनाशसाठी हा बॉल मिस टायमिंग सोके. झेलची संधी निर्माण झाली. चेंडू बराच काळ हवेमध्ये. समीर पाटील बॉल वरती आले होते परंतु शेवटच्या अटेम्प्ट मध्ये बॉल कॅरी करता आला नाहीये. झेल देखील सुटली आहे. इथनं आता अविनाशला देखील जीवनदान मिळालं आहे आणि अविनाशकडे क्षमता देखील आहे मोठ्या फटक्यांसाठी. सातत्याने सलामीसाठी येतोय आणि चांगल्या प्रकारचं योगदान प्रत्येकी टुर्नामेंट मध्ये असतोय. अविनाशला जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका ही मॅच असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलो आहे. दरम्यानचा हा बॉल अविनाशसाठी सॉफ्टवेअरने फटका ड्राइव्ह करतायत. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने चेंडूवरती. एकच धाव. सिंगलच्या मधून स्ट्राइक देखील रोटेट होईल. येस रोशन फराट जरा संपर्क साधा. एक षटकांचा खेळ देखील इथनं संपन्न झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. जरी एक षटकार आला त्यानंतर नयनने देखील कमबॅक केला. फक्त 10 धावा खर्च केल्या.
त्याचनंतर आमचे मेन पंच मच्छिंद्र भाग्यवंत सर, त्याचनंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मित्र आशिष दादा म्हात्रे, मच्छिंद्र भाग्यवंत असतील. त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात. आर्यन वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक वरती, माहीसाठी हा बॉल आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पाठवलाय पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. सचिन पाटील आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. टीम नेवाळी संघाची रण मशीन आणि मलंगडा चढाण्या वाघ म्हणून त्याची सातत्याने ओळख आहे. आणि आता संघ देखील अडचणीत आहे. संघाला अडचणीतून बाहेर काढतील का? शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. या बॉलवरती एकाच बिग हिट सामना खुला करेल टीम नेवाळीच्या बाजूना. यावेळेसचा पहिला बॉल सचिन पाटील फेस करत असताना डॉट बॉलची सांगता होते आणि इथनं ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपन्न होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 36 धावा. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या परी 11 जय भोले नेवाळी संघाला 18 धावा. नक्कीच श्री मलंगडाच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरण आपण पाहता आणि या पूर्णपणे वातावरणाचा मजा देखील घेत असताना खेळाडू आणि प्रेक्षक आपण पाहताय. हिरवगार असं हे डोंगर आपण पाहताय आणि त्यावरती मजा देखील घेत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचा आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आर्यनचं कौतुक करावं कारण आर्यनने फक्त इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि 5 धावा खर्च केल्या, महत्त्वाच्या 2 विकेट देखील मिळवल्या आणि आता जिम्मेदारी सोपवली आहे. समाधान आहेत आता बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक एंड वरती आपण योगेश यांना पाहतो. योगेश साठी हा बॉल पाठवलाय. नजाकत, कलात्मक, मार्टी स्ट्रोक, बिग हिट, योगेशच्या बॅट मधनं सिक्सर. सहा मध्ये 18ची गरज होती आणि समाधानच्या पहिल्या बॉलवरती योगेशनं षटकार दाखवलाय. पहिल्या बॉलवरती षटकार संघाचं भवितव्य सोपवलं होतं समाधानवरती, पण पहिला बॉल फुलर लेनचा. याच दरम्यान नेवालीचे पाठीराखे खंबे समर्थक आमचे राजेश दादा भोईर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेटवरले हे प्रेम आहे त्यांचा, सातत्याने आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येत असतात. कुठेही टुर्नामेंट असो राजेदादा नक्कीच असतात. या आपण व्यासपीठामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हा. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ते देखील कदाचित त्यांची देखील उद्या मॅच असेल इनॅक्शन मध्ये ते देखील दिसतील. 40+ च्या माध्यमातून ते देखील आता मैदानाच्या आतमध्ये येत असतात.
पण योगेशने आता षटकार ठोकलाय. आणखीन एका टप्प्याचा बॉल, बॅटची हलकीशी टॉपेज लागते. आनंद कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, एक झाले कंप्लीट आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योगेशने सामना खुला केलाय. तब्बल 4थ्या क्रमांकावरती योगेश आले होते आणि आपल्या नावाची छाप त्यांनी सोडली आहे. हार्दिक पांड्या म्हणून त्यांना ओळख दिली आहे आणि त्याच पद्धतीनं बॅटिंग देखील करतायत. या वेळेसचा बॉल पंच आम्हाला दर्शवतायत ICC नियम क्रमांक 22 व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरली जोडली जाईल. या वेळेसचा बॉल उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरला दाखवली आहे एक्स्ट्रा पॉवर. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार. येणारे 3 बॉल आणि आता विजयासाठी 3 धावेची गरज. सामना बॅलन्स होता, सामना दोन्ही संघांच्या बाजून होता. 6 मध्ये 18 ची गरज होती, पण योगेशच्या बॅटमध्ये 2 षटकार. या वेळेसचा बॉल लेंथ वरती आहे, परंतु पंच आम्हाला दर्शवतात आणखीन एक खराब बॉल. अतिरिक्त धाव. सामना आता खुला झालाय. 3 मध्ये 2. 3 मध्ये 2 ची गरज आहे, झेलची संधी आहे, परंतु मिस टायमिंग. सामना देखील फिनिश होतोय आणि इथनं सामना जिंकलाय परी 11 जय भोले. नेवाली संघाने आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम VRCC उसाटणे. समीर पाटील, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस, या सामन्याचा सामनावीर ज्याने हार्दिक पांड्या स्टाईल या सामन्याला फिनिश केला आणि त्यांनी ती भूमिका देखील दिली आहे ते योगेश ठरतायत. सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. येस, आज बर्थडे देखील आहे. विश ऑल द बेस्ट आणि व्हेरी हॅपी बर्थडे. येस, राजेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. येस, मॅच त्याने फिनिश केली म्हणून त्यांना टीम तर्फे 1 किलो कोलंबी देखील देण्यात येईल. येस, राजेशदा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया योगेशला मॅन ऑफ द मॅच, ज्याने मॅरेथॉन इनिंग साकारली आणि आपल्या संघाला इथनं सामना जिंकून दिला. ते योगेश ठरतायत मॅन ऑफ द मॅच आणि नेक्स्ट मॅच साठी देखील शुभेच्छा असतील आणि हार्ड लक, टफ लक टीम VRCC उसाटणे संघा.